आपण करणार आहोत अंडा कढी आणि बाजरीची भाकर. अंडे आता मी गॅसवर उकडायला ठेवले. त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं. मी आता मसाला तयार करते. काळा मसाला तयार करायचा. गावाकडचे भाजी काळा मसाल्याची अंडा कढी. असा भाजून घ्यायचा मसाला. मस्तपैकी असा भाजून घ्यायचा मसाला. रोज आपल्याला प्रश्न पडतो भाजी कशाची करायची रोज. कोणाकोणाला आवडते अंडा कढी नक्की सांगा. खोबरं भाजलं गेलं. आता कांदा थोडा भाजायचा. कांदा पण भाजला गेला छान. आता बंद करू. त्याच्यामध्ये घेतलं मी कांदा, खोबरं, जिरं, लसूण आणि अद्रक. आता थोडी कोथिंबीर. तोपर्यंत अंडे होते. आता मसाला वाटून घेऊ. अंडे होईपर्यंत मी बाजरीची भाकर करते. आपण आता बाजरीचं पीठ घेतलं. मीठ वाटलं तर मीठ टाकायचं, नाही तर नाही टाकायचं. असा उंडा मळून घेतला मी. चांगला चुरून घ्यायचा. आता आपण लाटून घेऊ. अशी लाटून घेतली मी भाकर. आता वरून पाणी लावते. एका हातानं कॅमेरा धरला मी आणि एका हाताने पाणी लावते. त्याच्यानं मला जड जाते. आता भाकर शेकून घेऊ आपण. जमली की नाही भाकर सांगा. एका बाजूने सर्व शेकून घेऊ. सर्व बाजूनी झाली. आता उलटी करू. मस्तपैकी फुगली. कोणाकोणाला आवडते भाकर.
हे झाली आपली बाजरीची भाकर. भाकर आपली झाली. आता आपण भाजी करून घेऊ. आता आपले अंडे पण झाले. थंड पाणी टाकू. मी आता कढई ठेवली. ही कढई लोखंडाची आहे, त्याच्याने काळी दिसते. आता तेल टाकते त्याच्यामध्ये. तेल गरम झालं. आता आपण अंडे थोडे फ्राय करू. आता तुम्ही म्हणाल दोनच अंडे, तर मी एकटीच रस्सा भाजी जेवते. बाकीचे अंडा बुर्जी जेवतात. मोकळी भाजी, सुकी भाजी पाहिजे म्हणून रस्सा भाजी एकटीलाच. आता याच्यामध्ये मी थोडा मसाला टाकते. तेलामध्ये आता मी मसाला टाकला. मसाला आपला तयार झाला. आता याच्यामध्ये थोडी हळद, थोडं तिखट, चवीनुसार तिखट टाका आणि गरम मसाला. मसाल्याला आता मस्तपैकी तेल सुटलं. आता आपण त्यामध्ये अंडे टाकू. आणि किंचित मीठ टाकू. मला मीठ कमीच पाहिजे. आता गरम पाणी टाक, जेवढं लागेल तेवढं. याला आता आपण 2 उकड्या येऊ देऊ. चांगली उकळू देऊ भाजी. काळ्या मसाल्याची अंडा कढी तयार. थोडी आता कोथिंबीर टाकू. कसं वाटलं गावरान स्पेशल अंडा कढी? भाकरी, अंडा कढी, कांदा, लिंबू. सुटलं ना तोंडाला पाणी?